आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कोळे मैदान पार पडते आणि त्यात 12वा गट झाला आता सुंदररित्या मैदान पार पडतं मित्रांनो आणि आज या 12व्या गटात एक सामना निकाल झाला मित्रांनो आणि आज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सामना निकालामधली. दादा पहिल्यांदा आपलं अभिनंदन. आपला परिचय द्या पहिल्यांदा. मी लक्ष्मण कदम, कापशी, कोल्हापूर, शाहवाडी तालुका कोल्हापूर. शाहवाडी तालुका कोल्हापूर. मग अशीच आपल्या नंदीची मुलाखत घेतली होती आणि परत एकदा मला इथे यायला लागलं एक अभिमानास्पद बात आहे की आपला आज नंदीने गट पास केला. काय आजचा आनंद आहे? आजचा आनंद म्हणजे गगनात न मावण्यासारखा आहे. आजचा आनंद म्हणजे आपले पैलवान आणि विजूभाऊ यांनी नियोजन केले, यांच्यामुळे सगळा आजचा आनंद यांच्यामुळेच मिळाला. पहिले यांच्या नियोजनात पळतो. बर, काय सांगाल? आज एक अटीतटी लढत मारावी लागेल आणि त्या सुंदरीचा सामना झाला निकाल. आपल्या नंदीकडून आज अपेक्षा काय होती? आज कोळ्याचं महाराष्ट्र केसरी नामांकित मैदान आहे, काय सांगाल आज? नंदीकडून अपेक्षा काय, आपली फक्त गुलालात राहावी अशी अपेक्षा होती. तर आज देवासोबत पळालो. बकासूर म्हणजे एक देव मानतात, त्या देवासोबत पळाली, जोत्याला जोत लागून पळालं म्हणजे आमचं आज हरण्यानं पान फेडलं म्हणायचं. खरं तर तुम्ही आज एक भारी शब्द वापरला म्हणजे देवासोबत पळालो. त्या नंदीसोबत एक घासाघाशी होणं आणि सामना निकाल मिळणं ते एक भाग्यच म्हणावं लागेल. हो हो, हे सगळं विजूभाऊ आणि आशिफ पैलवान ह्या दोघांच्यामुळे झाले. कसा विषय आहे, आम्ही सर्वसामान्य माणसं, आम्ही त्या बैलापर्यंत पैऱ्याला पोचू शकत नाही, पण निदान आमच्या गटात येऊन आमच्या बैला संघ पळाला हे आमच्यासाठी एक नंबर घेतल्यासारखं आहे. नक्कीच दादा, खूप महत्वाचं वाक्य तुम्ही बोलला की आज त्याच्या आणि महत्वाचं म्हणजे आमचं काही नियोजन बी नव्हतं. पैलवाननं फोन केला, उद्या बैल घेऊन या. आम्ही इथं आलो, आम्ही बैल बघितलेला नाही आणि इथनं पाठी बी बघितलेला नाही, पुढे बी बघित नाही. काय असेल ते नियोजन त्यांच्याकडनं होतं. बर, एकंदरीत आज गाडी सुंदररित्या पळाली. ज्यावेळी कळालं की बकासूर गटात त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं? एकंदरीत काय नाही, आम्ही काय आदल्या दिवशी आमचं नियोजन 10 वाजता झाले, आम्ही काय ठरवणार आहे? डायरेक्ट आलू, गाडी झुपली, कोण काढलाय बघितलं नाही, काय नाही. 3 फेरे टाकलेत बैल. शुक्रवारी 3 फेरं बैलाला टाकले ते आणि रात्री पायरा केला. पैलवानं सांगितलं बैल घेऊन यायला लागते. बर, आज खरं तर हरण्यासोबत कोण पळाला आपला? रावण, रेट्रे बुद्रुकचा रावण. मित्रांनो, नाव देखील नंदीचं माहित नव्हतं. आता म्हटले की अचानक नंदी जोत्यात गेल्यावर म्हणजे बैल कळाला. अचानक नंदीचं नाव कळालं तुम्हाला? आताच कळालं. आणि आताच कळालं. ते म्हणजे मित्रांनो वैशिष्ट्य आहे की म्हणजे तुम्हाला थोडक्यात जर माहित पण नसेल त्या नंदीबद्दल काय, पण आज पळाली, पण आज जोडी खरं ते चांगली पळाली. आज ड्रायव्हर कोण होता आपला? आज ड्रायव्हर बी काय कुणाला बसवला आम्हालाच माहिती नाही. म्हणजे एक प्रकारचं एक नशीब म्हणावं लागेल आणि एक लक फॅक्टर असतो आणि तो तुमच्या नंदीने तुम्हाला आज घडवून दिलाय. कसं वाटतंय मैदानाचं? एकंदरीत मैदान एक नंबर आहे, नियोजन एक नंबर आहे, चांगलं शिस्तबद्ध मैदान. बर, पळण्यासाठी नंदींना कसं काय वाटतं? एकंदरीत चांगलं रान. मित्र एक मिनिट, मगाशी ज्यावेळी गट झाला आणि सामनाला लागला त्यावेळी तू त्या नंदीचा तुझ्या पाया पडलास, काय आज वाटतं तुला? काय आनंद आहे प्रत्येक गोष्टीचा की देवाच्या गटात आज पळालो आणि आपण गटाला राहील त्याचा आनंद आहे आम्हाला. बर, खरं तर मगाशी ज्यावेळी तुला कळलं की सामना निकाल, मी तेव्हा तिथं उभा होतो, तू नंदीला अक्षरशः नमस्कार केलास, पाया पडला तुझ्या नंदीच्या, काय सांगशील? नंदी देव आहे आपला, आपल्यासाठी ते पोहतोय आणि आम्ही लय काय मोठी माणसं नाही की पळावं कोणा सांगते, पण आम्ही आपलं असं 2 नंबरचं पहिरं करून पळत असतो कायम. नक्कीच मित्रांनो, हा आनंद खूप काही सांगून जातोय. काय सांगाल हरण्याबद्दल? हरण्याची खासियत काय सांगाल? हारण्याची खासियत काय, दुई खांद पळतो, पब्लिक नवी पळतो. फक्त आजपर्यंत गाठलेल्या बैलाला ते तोंडच काढीत आला. आणि विशेष म्हणजे तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून पडताय? होय, वारणा कापशी. वारणा. एवढ्या लांबून म्हणजे इकडे 3 फेऱ्याचे मैदान आता सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्र इकडे कंटिन्यू असतात. पण मला वाटतं कोल्हापुरातले ना मोजकी नंदी मोजके त्यापैकी हरण्या तुमचा एक आहे. काय सांगाल म्हणजे एवढ्या लांबून वगैरे येणं नंदींना घेऊन कसं काय असतं तुमचा? म्हणजे कसं असतं माहितीये का, प्रवास फक्त विश्वास, कोणावर तरी टाकलेला विश्वास. आम्ही काय इकडे जास्त येत नाही. आमच्या भागात कसं सेकंदची मैदान पडते. ही माणसं इकडे फिरलेले आहेत, ही सांगतात आज असं करायचं आहे, तुम्ही या. मग आम्ही इथं फक्त याच, बैल पाणी करायचा, घेऊन जायचं, सगळं त्यांचं ती करते. आणि कुठून घेतला हरण्याला? काय हरण्याला ह्यो बैल बापू पाटील म्हणून येडे मच्छिंद्रगड, चांगला माणूस त्याचा बैल. आणि कुणाच्या नावाने पळतो हरण्या? वारणा कापशी, सिद्धेश्वर प्रसन्न, नायकबा प्रसन्न, आसिफ भैया काले. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या सगळ्या टीमला. आज एक आनंद दिला तुम्हाला हरण्याने. नक्कीच तुम्हाला असा चेहऱ्यावर तुमचा आनंद देत जाईल. तुम्हाला हरण्या हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.
दादा नमस्कार. नमस्कार दादा. पहिल्यांदा आपलं अभिनंदन आहे दादा. धन्यवाद. काय नाव आपलं? माझं नाव आसिफ शेख, काल्याचं आहे मी ऍक्च्युली. बरं. खरं तर आज तुमची जोडी एक अतिशय सुंदर पळाली. बरोबर. हरण्याबद्दल काय सांगाल आणि आपल्या रावण. आनंदी रावण याच्याबद्दल काय सांगाल? काय दोन्ही बैल अतिशय चांगली पळाली, उत्कृष्ट पळाली आणि जबरदस्त स्पीड लावलेलं गाडीला. पण आपल्याला पावती नव्हती, त्यामुळे आपण थोडं आपल्याला दुर्दैव वाटतं, दुःखद वाटतं की दोघांना पावती नव्हती, कडे नव्हती आपली पावती. त्याच्या गटात आपण पळवली आणि आपल्याला चान्स मिळाला तिथं पळवाय आणि आपण तिथं सामना घेतला. हे आपल्याला आनंद वाटतो. बाकी काय नक्कीच कुठेतरी कोणत्या ना कोणत्या नंदीमुळे उजेडात वगैरे येतात, पण आज हा तुमचा जोडी महाराष्ट्राने अख्ख्या बघितलं की घासून जोडी पळाली आणि एक चांगली जोडी पळाली. काय सांगाल आजचा अनुभव आजचा? 100% गाडी एकदम जबरदस्त पळाली, कारण दोघांना पैर होत नव्हते. मग आम्ही सांगितलं की बाबा यांना माहीत नव्हतं पैरा कुठला गेला, त्यांना माहीत नव्हतं पैरा कुठला गेला. अचानक डायरेक्ट ताळमेळ झाला आमचा आणि एकामेकांनी बैल बघितल्यावर म्हणले ती आयला ह्यो बैल आहे का त्यो बैल आहे का. पण गाडी अतिशय उत्कृष्ट म्हणजे अतिशय उत्कृष्ट पळवली. आपले ड्रायव्हर कोण होते आज? युवराज ड्रायव्हर होते, कासार शिंब्याचे आपले. नवीनच पोरग आहे पण चांगलं गाडी पळवते. नक्कीच दादा. आपल्या रावण बद्दल काय सांगाल? खासियत काय रावण काय दुई खांदी बाहेरनं बोलतो. आतापर्यंत तो त्याला मधून पावती झाली नाही कधी. मग आपल्याला चान्स भेटला, म्हणलं पळवून तरी बघावी, कारण दोन्ही खांदी बाहेरून बैल हातात राहतो. काय सांगाल त्याची वैशिष्ट्य? काय सांगाल त्याची? बैल अतिशय म्हणजे आणि बैल एकदम जबरदस्त आणि दोन्ही खांदी बाहेरून पळतो आणि गाडीमधून लागली गाडी सोडत नाही अजिबात. नक्कीच दादा. खूप जोडी चांगली पळाली. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान एक नंबर गेलंय आणि पारंपरिक 40 वर्ष झालं मैदान होतंय आणि पारंपरिक पहिल्यापासून महाराष्ट्र केसरीचं म्हणजे मान आहे त्याला पहिला, त्यामुळे आम्ही म्हटलं पळवावी गाडी. दुर्दैवानं आम्हाला काही पुढं चान्स भेटला नाही, तेवढं खंत वाटतं. बाकी दादा कुठं ना कुठेतरी नंदी पळतात पण ते उजेडात येत नसतात. बरोबर. पण आज खऱ्या अर्थानं आपल्या नंदीने दोन्ही नंदींनी एक लढत दिली आणि सामना निकाल घेतला. पण काय सांगाल अडचण वगैरे काय असते पैराला? अडचण भरपूर अडचण आल्या पैऱ्यासाठी, कारण तुमचा बैल कुठं राहिलाय, कुठं पळतोय, म्हणून आम्ही आज पळून देवाच्या गटात पळून दाखवलं आम्ही आणि आमचा बैल किती पळतोय आणि कुठं पात्र पळतोय हे जनतेला आम्ही सिद्ध करून दाखवलं. आपला नंबर वगैरे सांगा जरा, कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर. माझं नाव आसिफ शेख आहे. 97 63 36 12 44. नक्की दादा. पैरे वगैरे तुम्हीच करता? हो, पैरे आपणच करतो आणि तुमच्या माध्यमातून पण आम्हाला जनते पुढे जाईल आमचा व्हिडिओ सगळीकडे आणि आम्हाला पैरे येतील हीच तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. धन्यवाद दादा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. कोळ्याच्या हिंदकेसरी मैदानात गट पास झालाय आणि सुंदर अशी जोडी सेमीला पण फायनलला पण तुम्हाला. 100% धन्यवाद.